नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला छान चटपटीत अशी चटकन होणारी चवळीच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. अगदी साधी सोपी आहे. बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि चवीला खूप अप्रतिम लागते बघा. मस्त झाले एकदम. चला आपण अशा छान रेसिपीला सुरुवात करूया. चवळीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथे मी ह्या छान शेंगा घेतल्यात बघा. अशा कोवळ्या कोवळ्या आहेत. त्याची छान आज आपण भाजी करूया. त्या शेंगा आहेत त्या मी बारीक चिरून घेते. अशा प्रकारे ही भाजी चिरून घेते. इथे आपली भाजी चिरून झाली आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेलावर आपण जिरं घालूया, लसूण घालूया, त्यावर कढीपत्ता घालूया आणि हिरवी मिरची घालूया. हिंग घालूया. इथे लसूण लालसर झालाय, छान सुगंध सुटला इथे. आता यावर आपण शेंगा घालूया. हे 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. पाच मिनिटं झाले. त्यावर आपण मीठ घालूया. थोडीशी कोथिंबीर घालूया. हळद घालूया. पुन्हा 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. दोन मिनिटं झाले. भाजी बघा आपली शिजत आहे. आता आपण यावर लिंबाचा रस घालूया. इथे आपली भाजी शिजत आली आहे. आपण यावर लिंबाचा रस घालूया. आपण यावर शेंगदाण्याचं कूट घालूया आणि थोडीशी साखर घालूया. आपण लिंबाचा रस घातला ना, लिंबू आणि साखर घातल्यामुळे छान चटपटीत टेस्ट येतो. थोडी कोथिंबीर घालूया. मिनिटभरासाठी झाकण ठेवूया. 1 मिनिट झाला आहे. तर आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे. इथे छान चमचमीत आणि एकदम करायला सोपी आणि चवीला अगदी अप्रतिम अशी चवळीच्या शेंगाची भाजी मी तयार केली आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान भाजी करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.